महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. सावित्रीबाई फुलेंची जयंती असते ना नायगावला, त्या वर्षी आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गाईचं पूजन घेतलं होतं. आणि तुम्ही जो आत्ता गोसेवा आयोगाने जो गोशाळेतील गायींना 50 रुपये निधी आणि देशी गायला राज्यमाताचा जो दर्जा दिला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. आणि त्यांना असं विनंती केली की तुम्ही जी योजना गोशाळेतील गायींसाठी ही केलेली आहे, चालू केलेली आहे की पर डे 50 रुपये, ती योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्याकडे म्हणजे ज्या शेतकऱ्याच्याकडे एक गाई जरी असेल त्याच्यासाठी जर लागू केली तर ह्याचा फायदा असा होईल की जे शेतकरी म्हणजे गायी सांभाळत आहेत ते अजून आनंद म्हणजे जर ती गाई भाकड जरी झाली तरी ते सांभाळतीलच. आणि त्यामुळे ती गाई म्हणजे चुकीच्या मार्गाला जाणार नाही. आणि काही शेतकरी असे पण आहेत की ज्यांना काही म्हणजे काम नाही, तर मग असे शेतकरी 5-5, 10-10 गाई म्हटलं तरी ही करतील, जेणेकरून भाकड गाई वाचली जाईल. आणि गोमूत्राचा म्हणजे रोज प्रत्येकाने जर ताजं गोमूत्र घेतलं, प्रत्येक कुटुंबामध्ये जर एक गाय झाली तर ते कुटुंब पूर्ण निरोगी बनेल. म्हणजे असा एक आमचा संकल्पना आहे. तर त्यासाठी आमची विनंती ही आहे की गोसेवा आयोगाला की तुम्ही म्हणजे ज्या काही देशी गोवंश आहे त्या प्रत्येक गोवंशाला म्हणजे एक जरी गोवंश असेल तरी त्या गोवंशासाठी ही योजना चालू करावी. मला असं वाटतं की आपण प्रमुख मुद्द्यावर बोलूया की पुण्यामध्ये हे गोटेक जे होते हे गोटेक 2026 ॲग्रिकल्चर क्राऊनवर होतं आहे. आणि याचा उद्देश हाच आहे की शेतकरी, गोशाळा, गोपालक, गोसेवक, गोरक्षक यांच्या सगळ्यासाठी इथून खूप घेऊन जाण्यासारखं असणार आहे. आपण खरंच बरोबर मुद्दा मांडला, पण आपण समजून घ्यायला पाहिजे की गोशाळेत जे अनुदान आम्ही देतो ते फक्त देशी गोवंशाला देतो, देशी गाईला देतो आणि प्लस ज्या गाई भाकड आहेत त्यांनाच देतो. दूध देत्या गाईंना अनुदानाची गरज नाही, कारण की पैशाचं लिमिटेशन असतं. तर आपण कुठं आत्ता मदत करायची म्हणून आपण आधी भाकड गाई ज्या गोशाळेत असतात त्यांच्यासाठी हे अनुदान सुरू केलं. नंबर 2, शेतकऱ्यांसाठी आत्ताच पशुसंवर्धन खात्याकडून खूप योजना आत्ता ठरवण्यात आलेल्या आहेत आणि त्या सगळ्या पास झालेल्या आहेत. त्याचे GR निघतील. मला असं वाटतं की येणारा काळ आपण मुख्यमंत्र्यांचं भाषण नक्की ऐका, नसेल ऐकलं तर त्यांनी पुनश्च एकदा सांगितलं आहे जेव्हा बजेट त्यांनी सादर केलं की महाराष्ट्राच्या GDPमध्ये आता पशूंचं योगदान खूप मोठं असणार आहे. त्यामुळं येणारा काळ निश्चित तुम्हाला सांगतो पशुपालकांसाठी, पशूंसाठी, गोवंशासाठी तर नक्की खूप चांगला असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण देशी गाई सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना जे दुधाचे भाव आहेत ते दुसऱ्या गाईंच्या भावा एवढेच मिळतात, ते त्याच्यात मिक्स होतं दूध. आता आमच्या सरकारचं प्रयोजन असं आहे की देशी गाईची डेअरी बनवायची, जी भारतात कधीही झालेलं नाही. आणि त्याचा दर आहे, मला निश्चित खात्री आहे आत्ता 32 रुपये काहीतरी 32.5 रुपये दर आहे. कमीत कमी डबल दर हा शेतकऱ्यांना मिळेल, म्हणजे मग ते देशी गाई सांभाळतील. पण देशी गाई दूध कमी देतात, म्हणून हे सगळे चॅलेंज आहे. याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आम्ही अशा पद्धतीने काढतोय. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.